भोर विधानसभेचे काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेसला शेवट चिठ्ठी देत आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं जाहीर केल्यानंतर कुठेतरी जे भाजपचे पदाधिकारी आहेत, स्थानिक पदाधिकारी ज्यांनी इतक्या दिवस थोपटे यांच्या विरोधात भूमिका घेतलेली होती, त्यांच्यात कुठेतरी नाराजीचा सूर जो आहे तो उमटताना पाहायला मिळतोय। या संदर्भात खरं तर मुळशी तालुका भाजपचे सरचिटणीस आहेत दत्तात्रय जाधव यांनी बावनकुळे आणि फडणवीस यांना पत्र लिहून खरमरीत पत्र हे लिहिलेलं होतं आणि आपली नाराजी आहे ती व्यक्त केलेली आहे। आपल्यासोबत दत्तात्रय जाधव आहेत। तुम्ही एक खरमरीत पत्र फडणवीस आणि बावनकुळेंना लिहिले आणि आपली नाराजी व्यक्त केलेली आहे। अगदी या आमच्या बोकांडी बसा असे शब्द वापरत टायटल देत तुम्ही हे पत्र लिहिलेलं आहे। काय नक्की तुमची नाराजी? आमचं असं म्हणणं आहे की बाबा आता माझे आमदार भाजपमध्ये प्रवेश करतात, करू देत, आम्ही त्यांचं स्वागत करतोय। परंतु ह्याच्या आधीसुद्धा माझ्या आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। ते शरद डामाले यांनी एवढा पक्ष वाढवला, एवढ्या दिवस पक्ष सांभाळला आणि आज त्या माणसाला कुठला आमचा महाराष्ट्र राज्याच्या लेवलचा कुठलाही एकही नेता त्यांना आजपर्यंत विचारलं पण नाही किंवा तुमचं काय चाललं आहे, तुम्ही काय करताय, पक्षासाठी तुमचं काय योगदान आहे का नाही, जर हे त्यांनी विचारलं पाहिजे। हीच आमची सगळ्या कार्यकर्त्यांची व्यथा घेत आहे। आज हे आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार म्हणून तुम्ही एवढं एक आठवडा चालू केला आहे। ठीक आहे ना, पक्ष वाढतोय, आम्हाला त्याच्याशी काही हे नाही, पण पक्ष वाढत असताना या आमदारांनी आम्हाला सगळ्या जुन्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं पाहिजे। आमच्याशी आमच्या भावना त्यांनी विचारल्या पाहिजे, आमच्या नेत्यांनी, किंवा काहीच तुमच्या भावना काय आहेत आम्हाला काय। आता यांनी प्रवेश केल्यानंतर काय होणार, त्यांचे जुने कार्यकर्ते त्यांच्याबरोबर येणार आणि आमच्या जुन्या कार्यकर्त्यांना डावणार। आजपर्यंत आम्ही यांच्या विरोधात त्याग केला, यांच्या विरोधात प्रचार केला, यांच्या विरोधात आवाज उठवला। आज त्यांच्याबरोबर आम्हाला त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करायचे। मग हे त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असताना ते त्यांच्या कार्यकर्त्यांना पुढे घेणार आणि आमच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना हे मागं टाकणार। हीच आमची भावना आहे। म्हणून आमची भावना आमच्या नेत्यांपर्यंत पोहोचावं म्हणून मी काल पत्र लिहिलेलं आमच्या प्रदेशाध्यक्षांना। पण खरं तर संग्राम थोपटे यांनी पक्ष सोडताना म्हणले की इतके वर्ष काँग्रेसकडून मला डावलण्यात आलं, लक्ष दिलं गेलं नाही। तसंच काहीचं तुमच्या बाबतीत भाजपकडून वरिष्ठांकडून होते का? नाही, भाजप वरिष्ठांकडून होते ना, कारण की आमचं एवढं माझे आमदार शरद डामाले यांनी किती वर्ष काम केलं। त्यांनी सुद्धा शिवसेनेतनं भाजपमध्ये प्रवेश केला, त्यांच्याबरोबर हजारो कार्यकर्ते भाजपमध्ये आले। आज त्या कार्यकर्त्यांची काय व्यथा आहे तुम्ही विचारा ना। आज कुठल्याही कार्यकर्त्यांना तुम्ही कुठल्या वरिष्ठ नेत्यांनी विचारलं नाही, काहीच नाही। मग त्या कार्यकर्त्यांनी काय करायचं? आता ह्यांच्याच मागं पळायचं का आम्ही? म्हणून आमचं एकच म्हणणं आहे की वरिष्ठ नेत्यांनी मुळशी तालुक्यात एकदा यावा आणि सगळ्यांची एक संयुक्त बैठक लावावा आणि त्यांच्यावरती कार्यकर्त्यांच्या भावना विचारून घ्यावा, आमची हीच इच्छा आहे। संग्राम थोपटे आता तुमच्यासोबत येत आहेत, मान्य आहे का तुम्हाला? ते आले तर तुम्ही स्वागत करणार की त्यांच्या आता काय तुमची भूमिका काय असणार? आता आमच्या वरिष्ठांनी त्यांना प्रवेश देणार आहे, त्यामुळं वरिष्ठांच्या पुढं आम्ही काही जाऊ शकत नाही। त्यांचं आम्ही भाजपमध्ये स्वागतच करणार आहे। आमचा त्यांना विरोध नसणार आहे, पण त्यांनी इथून पुढं त्यांनी आमच्या सर्व भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांना एक बोलून सगळ्यांची मीटिंग लावून आम्हाला काहीतरी चांगलं आश्वासन दिलं पाहिजे किंवा आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करणार, तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांद्या लावून काम करा आणि आपण पक्ष वाढवू आणि एक दिलाने काम करू। म्हणजे आता मुळशीमध्ये तर भाजपची ताकद आहे, पण भोर आणि वेल्ह्यामध्ये कुठेतरी भाजपची ताकद कमी होती, ती वाढण्यास मदत होणार आहे। समाधानी आहेत का याच्यावर? तरी भाजपची ताकद कुठेतरी मतदारसंघात वाढते? मला असं वाटत नाही की बाबा भाजपची ताकद काय होते माहिती। ह्याच्या आधीसुद्धा भाजपचे कार्य होतेच ना, नेते कार्यकर्ते पण आहेत, मजबूत आहे, पळी चांगली आहे, मजबूत आहे। संग्रामदादा थोपटे आले भाजपमध्ये तर ते शेवटी मोठे नेते आहेत, त्यांच्या मागं हजारो कार्यकर्ते येणार आहेत। पण आमची तीच भावना की कार्यकर्ते त्यांच्याबरोबर येत असताना त्यांनी कार्यकर्त्यांना त्यांच्याच कार्यकर्त्यांना घेतलं नाही पाहिजे, पण जुन्या कार्यकर्त्यांना निष्ठावंत भाजपांना पहिलं समोर शेजारी घेतलं पाहिजे, मग त्यांच्याच बाजूला त्यांचे कार्यकर्ते उभे राहिले पाहिजे, मगच अपक्ष मोठा होणार आहे, त्याशिवाय होणार नाही। पण तुमचं पत्र पाहिलं तर अतिशय आक्रमक भाषा त्यामध्ये आहे। मग नाराजी जी आहे ती अतिशय आक्रमक भाषेत तुम्ही व्यक्त केलेली आहे। त्या पत्राबद्दल काय सांगताल? काय नक्की तुम्ही ते पत्रात लिहिले आणि कसं काय? या आमच्या बोकांडी बसा म्हटलेलो आहे, कारण की जो येईल तो आमच्याच बोकांडी बसतो। पण आमचं काय मग? आम्ही त्यांना आमच्या बोकांडी बसूनच घ्यायचं का? आम्ही कार्यकर्त्यांचा तुम्ही का विचार करत नाही? कार्यकर्त्यांच्या भावना तुम्ही विचारा, विश्वासात घ्या ना। जो येतोय नवीन नेता आला की त्याला प्रवेश आणि घरातल्यांना बाहेर काढायचं। म्हणजे ते मी म्हटलेलं आहे पत्रामध्ये की बाहेरचा पाहुणा आला की घरच्यांनी पाहुण्याला आतमध्ये झोपायचं, घरच्यांनी बाहेर झोपायचं। मग हीच पद्धत जर कंटिन्यू राहिली, पक्ष हा मोठा आहे, पक्ष वाढतच राहणार आहे। पण तुम्ही घरच्यांनाच पहिलं प्राधान्य द्या ना। तुम्ही घरच्यांना बाहेर काढायचं, बाहेरच्यांना घरात घ्यायचं, हे आम्हाला पटत नाही।
तुम्ही या संदर्भात आता वरिष्ठांकडे जाणार आहात, भेटणार आहात काय? आता तुम्ही पत्र तर लिहिलेलं आहे, पण तुम्ही प्रत्यक्ष भेटून वगैरे काय मागणी करणार? नाही, मला माझे सहकारी मित्र महाराष्ट्र प्रदेश सचिव नवनाथ पारखेंनी मला स्वतः फोन केला, मला सांगितलं की आपण ह्या गोष्टीवरती विचार करू, आपण त्यांचा आता प्रवेश जर होणार असेल तर होऊ द्यात, आपण त्यांना घेऊन त्यांच्याशी आपण एक संयुक्त बैठक लावू आणि ह्याच्यातनं मार्ग काढू आणि ह्याच्यासाठी आपण बावनकुळे साहेबांसंग पण या विषयावरती चर्चा करू. त्यांच्यासोबत काम करण्याची आता तुमची तयारी आहे? हो, आता काही शेवटी नेत्यांनी निर्णय घेतलेला आहे. एक कार्यकर्ता किंवा 10 कार्यकर्त्यांनी विरोध करण्यात काही अर्थ नाही आहे. कार्यकर्त्याला बळ द्यायचं म्हणलं तर नेत्यांनीच दिलं पाहिजे, हीच आमची अपेक्षा आहे. धन्यवाद. तर आपण पाहतोय की बावनकुळे आणि फडणवीस यांना खरमरीत असं पत्र लिहिल्यानंतर जे भाजपचे सरचिटणीस आहेत दत्तात्रय जाधव यांनी आपली प्रतिक्रिया जी आहे ती आपल्याला दिलेली पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन तुषार नानावरेसह विनय जगताप, TV9 मराठी, मुळशी, पुणे.